नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोहरीची चटणी। त्यासाठी बघा, मोहरी मी रात्रभर भिजत घातली होती। सकाळपर्यंत बघा मस्त अशी भिजली गेलेली आहे। आता याला काय करायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी काढून घ्यायचं। स्वच्छ धुवून बघा, पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे आणि भिजत घालायच्या अगोदर सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता तुम्ही ही जी मी घेतली होती काळीवाली होती आणि देशी एकदम बारीक आहे। जर ह्याच्या जागी तुम्ही पिवळी मोहरी जरी घेतली तरी पण चालू शकतात। ह्याला काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी सगळे काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये टाकणारे मिरची, हिरवी मिरची बघा, 5 घेतलेले आहेत आणि हे 5ची पण तिखटवाले आहेत। तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असलं तर कमी टाकू शकता। पोपटी कलरच्या जरी टाकल्या तरी चालेल। मोठ्या मोठ्या आकाराच्या ह्या 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोड्याशा जास्त टाकल्या तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा साखर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। थोडं पाण्याचा वापर केला होता। ह्याच्यामध्ये मी दही टाकणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आणि दही पण टाकू शकता, किंवा 1 चमचा दही आणि 1 चमचा लिंबाचा रस पण टाकू शकता। त्याला एकदा मी परत फिरवून घेणार आहे। दही टाकल्यानंतर मी फिरवून घेतलेलं आहे। आता मी वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये आपण काढून घेऊया। हे अजून पातळ करायचे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे। मिक्सरमध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून परत मिक्स करून घेतलेलं आहे। एकजीव करून घ्यायचं चांगलं। मस्त लागते बरं का ही चटणी आणि एकदम बारीक। आता हे तुम्हाला काळं काळं दिसत असेल, मोहरीचं आहे, मस्त एकदम झाली बघा। आता आपण ह्याला तडका देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी टाकलेला आहे जिरं, थोडंसं टाकायचं हिंग पावडर, त्यात टाकायचे थोडीशी हळद आणि त्यात टाकणारे कढीपत्ता तुकडे करून घेतले ती आणि हिरवी मिरची। हा तडका आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊया। बघा मस्त असं झालेलं आहे। आता आपण मिक्स करूया। आता ही जी चटणी आहे ना, तुम्ही पराठ्यावर खाऊ शकता, वडापाववर खाऊ शकता, मस्त लागते। पण आता ह्याला काय करायचं, हे आपण बनवली ना, ह्याला पॅक बंद डब्यामध्ये 1 दिवसासाठी ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी खायचे। छान लागते बरं का। त्या दिवशी जरा थोडीशी आपण कधी खात नाही ना अशा गोष्टी, तर थोडीशी वेगळी लागते। पण तुम्ही दुसऱ्या दिवशी जशी मुरली की नाही चांगली, तर इतकी छान चव असं लागते नाही जी, तुम्ही एकदा जरूर करून बघा। पण मोहरी संध्याकाळी भिजत घालायची। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि सकाळी भिजल्यानंतर पण 1-2 पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। अशा पद्धतीत झटपट अशी तुम्हाला वेगळी अशी मी चटणी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।